गुड मॉर्निंग ट्रेडर्स. बँक निफ्टी ट्रेडिंग झोन या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नवीन एका लाईव्ह एज्युकेशन व्हिडिओमध्ये. तर मार्केट ओपन झालेलं आहे आणि मार्केट जवळजवळ ओपन झालं आहे. ते ओपनिंग प्राईज आहे 50,500. ओके, पण म्हणजे राऊंड लेवलच्या जवळपास ओपन झालेलं मार्केट. तर आपण लेवल ड्रॉ करून घेऊया. आपल्या पहिल्या सगळ्यात लेवल रिमूव्ह करून घेऊया. त्यानंतर प्रिव्हियस डेचा हाय कोणता आहे हा. ओके, प्रिव्हियस डेचा लोची काही गरज पडणार नाही आपल्याला आज बहुतेक असं वाटतंय. आणि फिप ड्रॉ करून घेऊया. फिप ड्रॉ करून घेतलेले. आणि काल आपला ट्रेड म्हणजे आपण इथे या ठिकाणी ट्रेड घेतला होता, या लेवलपर्यंत एक्झिट केला. नंतर मार्केट खूप वरती गेलं तसं, पण आपण सिंगल ट्रेडच घेतला होता काल. बघूया आज आपल्याला कसा ट्रेड मिळतोय. त्या सेटअपनुसार आपण ट्रेड घेऊ. ओके, वेट करूयात. 15 मिनिट कॅन्डल क्लोजिंगचा वेट करूया, त्यानंतर ट्रेड प्लॅन करूया. ओके, मार्केटने जवळजवळ या झोनमधून मार्केट बाहेर पडलं आहे. आता अपसाईड मार्केट जाऊ शकतो. ओके, हा एक रेजिस्टन्स असेल. बघूया, वेट करूया. मार्केट फर्स्ट कॅन्डल कशी मुवमेंट करते ते बघूया आपण, त्यानंतर ट्रेड घेऊया. ओके, हेवी बायर्स आहेत फर्स्ट कॅन्डलमध्येच. 3 मिनिटमध्ये चेक करूया. ओके, वेट करूया. फर्स्ट कॅन्डल वेट करूया आपण. 15 मिनिट कॅन्डल फर्स्ट वेट करूया. फर्स्ट 15 मिनिट कॅन्डल क्लोज झालेली आहे आणि हा एक म्हणजे रेजिस्टन्स होता, तो आता सपोर्ट बनलेला आहे. मग या लेवलवरती जर मार्केट येत असेल आणि इथून जर रिव्हर्स होत असेल तर आपण इथे एक ट्रेड प्लॅन करू. ओके, पण या लेवलवरती मार्केट आलं पाहिजे. या लेवलवरती येतं आहे की इथून रिव्हर्स होतं आहे काय कळत नाही आहे, पण या लेवलवरती आल्यावर आपला एक ट्रेड बनेल असं. ओके, 3 मिनिटमध्ये पण आपण लेवल ड्रॉ केलेले आहेत. याच लेवल 3 मिनिट टाईम फ्रेममध्ये ह्या लेवलच्या आसपास जर मार्केट आलं तर आपण हाय सेल देऊन एक ट्रेड प्लॅन करू. ओके, एक छोटीशी रिक्स म्हणून ह्या लेवलवरती एक आपण ट्रेड घेऊया मित्रांनो. या लेवलच्या खाली क्लोजिंगवरती आपण एक्झिट करूया. ओके, एक ट्रेड प्लॅन करूया या लेवलवरती. ओके, आपला एक ट्रेड आपण इथे घेतलेला आहे. एक छोटासा एल द्यायचा आहे. अरे बापरे, या लेवलच्या क्लोजिंगवरती एल असेल. टार्गेट बघूया किती ठेवता येईल आपल्याला. रेकॉर्डिंग चालू करतो. ओके, हा थोडा रिस्की ट्रेड असणार आहे आपला, कारण का
ही 1 आवरची पण लास्ट कॅन्डल आहे आणि एकदम ऑल टाईम हायला मार्केट आहे. हे बघा, मार्केट ही ऑल टाईम हायला आहे. इथून मार्केट रिव्हर्स होण्याची शक्यता जास्त आहे. तरी आपण एक ट्रेड घेतला आहे, कारण का 3 मिनिटमध्ये सेकंड कॅन्डलने हा हायच्या वरती क्लोजिंग दिली आहे, म्हणून आपण ट्रेड घेतला. ओके, हा ट्रेड हा ट्रेड आपला कसा जातोय, सक्सेसफुल जातोय की फेल होतोय. ओके, या लेवलच्या खाली क्लोजिंगवरती आपण लगेच एक्झिट करणार आहोत. जास्त वेट नाही करणार, कारण का मार्केट वॉलेटाईल असल्यामुळे प्रीमियम जास्त मुवमेंट, म्हणजे प्रीमियममध्येही खूप मुवमेंट होते. ओके, आपली ऑर्डर झाली ती 384ला. ओके, आणि आता चालू आहे 371.70 चालू आहे. ही कॅन्डल पण ग्रीनमध्ये क्लोज झाली ना, तर एक आपल्याला कन्फर्मेशन मिळेल की हा ट्रेड आपला ही ग्रीन किंवा या लेवलपर्यंत ओपन क्लोज झाली पाहिजे. नाही, ओके, बघूया मार्केट कसा मुवमेंट देत आहे. तर ही एक कॅन्डल होल्ड करणार होता आपण, त्यानंतर ट्रेड एक्झिट करायचा विचार करू. ओके, थ्री मिनिटमध्ये जर आता ही लास्ट कॅन्डल ही बनते, या कॅन्डलने जर या लेवलच्या वरती जर क्लोजिंग दिली तर आपण ट्रेड मध्ये थांबू, नाही तर खाली क्लोजिंग दिली तर ट्रेड एक्झिट करू. ओके, आपली पोझिशन एक्झिट झाली. आपला ट्रेलिंग एसएल हिट झाला आहे, तो म्हणजे 400 वरती, आणि आपल्याला प्रॉफिट झाले ते 576. ओके, पण ट्रेड प्लेस करताच आपला एसएल हिट झाला आहे. मार्केटने आपला म्हणजे जो आपण एसएल ठेवत होतो तोही आपला एसएल क्लोज केलेला आहे. पण याच कॅन्डलमध्ये क्लोज करायला पाहिजे होता ट्रेड, कारण का 4th कॅन्डल मुवमेंट देत होतं, त्यानंतर 5th कॅन्डल रेड बनत होती. ओके, तर वेट करूया, नेक्स्ट ट्रेड प्लॅन करूया आपण.
नमस्कार मित्रांनो, एक छोटासा ट्रेड प्लॅन करणार होतो. म्हणजे आपण या ठिकाणी हे बघा, ही फर्स्ट कॅन्डल आहे, ही फर्स्ट कॅन्डल आहे, ही सेकंड कॅन्डल ग्रीन बनलेली. ओके, इथे फर्स्ट कॅन्डल ग्रीन बनली, सेकंड रेड. इथे या कॅन्डलमध्ये बाईंग आली, तर आपण ते EMAच्या SL वरती एक एंट्री करणार आहोत. EMAच्या खाली क्लोजिंगवरती आपण एक्झिट करणार आहोत. ओके, ते एंट्री केले. रेकॉर्डिंग ऑन करूया आपण. आपण या ट्रेडमधून एक्झिट झालेलो. जास्त रिक्स आपण घेतले नाही, छोटासा ट्रेड घेतलेला आहे आपण हा. कारण का या लेवलवरती खूप रिजेक्शन आहेत. मार्केट थोडं वरती जाऊन लगेच खाली येऊ शकतं. आणि जर ही कॅन्डल जर क्लोज झाली, आता होणारच होती, पण थोडी 3 मिनिटमध्ये जर बघितलं तर मार्केटवरून खूप रिजेक्शन आहे मार्केटला, कॅन्डलला. तर आपण तो जास्त रिस्क घेतले नाही. या ट्रेडमध्ये आपल्याला 247चं प्रॉफिट झालेलं आहे. की या ट्रेडमध्ये 247चं प्रॉफिट झाले आणि पहिल्या ट्रेडमध्ये 576चं. ओके, म्हणजे जवळजवळ आपले 700 रुपये तरी आज आपले होतील. ओके, तर बघूया, वेट करूया. जास्त म्हणजे एक छोटीशी कन्फर्मेशन म्हणजे काय मिळाली माहिती आहे मला. हे बघा, ही फर्स्ट कॅन्डल बनले, 15 मिनिटची फर्स्ट कॅन्डल. ओके, त्यानंतर ही रेड बनले. ओके, 1 2 3 4 5 इथे कॅन्डल क्लोज झाली. ही फर्स्ट कॅन्डल बनली 12:30ची, ही ग्रीन बनली. त्यानंतर सेकंड कॅन्डल परत ग्रीन बनली. ओके, त्यामुळे ते एक छोटासा ट्रेड, म्हटलं एक स्कॅल्पिंग होऊ शकते या ठिकाणी, म्हणून तुम्हाला एक छोटा ट्रेड करून दाखवला. ओके, नशीब आपण पोझिशन एक्झिट केली आपली, नाहीतर आपल्याला लॉस झेलावा लागला असता आता. ओके, एक छोटा स्कॅल्पिंगचा प्रकार होता हा. ओके, तर या ठिकाणी प्रॉफिट जवळ 800-900पर्यंत गेलं होतं, 900पर्यंत गेलं होतं. म्हणजे 1 मिनिट, आपण स्ट्राईक प्राईस ॲड करून हे बघूया. ओके, स्ट्राईक प्राईस ॲड करूया आपण आणि मार्केटने किती मुवमेंट दिली ती बघूया. तर 224 वरती चालू आहे. नक्की हां, 291 पर्यंत मार्केट गेलं होतं. आपला ट्रेड या ठिकाणी झाला पंच. 12:30ची कॅन्डल. ओके, हां, या ठिकाणी ट्रेड पंच झाला. मार्केट जवळजवळ 290 आणि आपण या ठिकाणी हे एक्झिट केलं. ओके, ते छोटे मोठे ट्रेड करायचे. हा मी एक ट्रेड म्हणजे स्कॅल्पिंग टाईप ट्रेड झाला हा 3 मिनिटमध्ये. मार्केट खूप वॉलेटाईल आहे मित्रांनो. ट्रेड करताना सावध करा. जास्त क्वांटिटी जर घेत असाल तुम्ही तर आपले रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर फॉलो करा. कारण का जेवढं मार्केट दाखवतं तेवढं घेऊन जाण्याची ताकद ठेवतं. त्यामुळे ट्रेड करताना विचारपूर्वकच करा. ओके, बघूया ट्रेड. मला असं वाटतं आता आपण आपला डे क्लोज करायला पाहिजे, कारण का मार्केट एकदम टॉपला आहे. हे बघा, मार्केट एकदम टॉपला आहे. कारण मी आजचा दिवस इथे क्लोज करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपला म्हणजे पहिल्या आपल्या चॅनलला पहिल्या सबस्क्राईबरची गरज आहे, तो अजून मिळालेला नाही. तर बघूया फर्स्ट सबस्क्रायबर आपला कोण होतो. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.